नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ 12। तो मैं हूं ऋषभ सक्सेना। नासिक जिले के वडाली भोई स्थित जिला परिषद स्कूल की केंद्र प्रमुख अध्यापिका की गुंडई देखने को मिल रही है। घटना यह है कि 15 अगस्त को ध्वजारोहण कार्यक्रम के दौरान केंद्र प्रमुख सुनंदा जाधव द्वारा एक अन्य शिक्षिका के साथ अश्लील और अभद्र भाषा में दुर्व्यवहार करने का मामला सामने आया। इस संबंध में शिवसेना के वर्तमान सरपंच नितिन दादा आहेर और शिवसेना तालुका प्रमुख विलास भंवर के मार्गदर्शन में शिक्षक और शिक्षिकाओं ने एक मार्च निकाला और समूह शिक्षा अधिकारी चांदवड़ के कार्यालय में एक बयान सौंपा। घटना में वडाली भोई में केंद्र प्रमुख सुनंदा जाधव बिना किसी कारण के बार बार शिक्षक और शिक्षिकाओं को परेशान कर रही हैं। शिक्षक संघ आक्रामक हो गए और यह देखा गया कि चांदवड़ तालुका में शिक्षक संघ आक्रामक हो गए हैं। मांग कर रहे हैं कि वडाली भोई केंद्र के केंद्र प्रमुख को अगले 2-3 दिनों में अनिवार्य अवकाश पर भेजा जाए। समूह शिक्षा अधिकारी ने कहा कि वह नासिक को रिपोर्ट भेजेंगे और कार्रवाई करेंगे। इसलिए सवाल उठ रहा है कि अगर शिक्षा मंत्री का निर्वाचन क्षेत्र नासिक है और उन्हीं के निर्वाचन क्षेत्र में शिक्षकों के साथ अन्याय कैसे और क्यों हो रहा है। ज्या केंद्र प्रमुखांचं इतकं मोठं दडपण तुमच्या शिक्षक मंडळीवर आहे, तर काय नेमकं काय करतात त्या? वडाली भोई केंद्राचे केंद्र प्रमुख ह्या वेळोवेळी मेसेज पाठवतात। अक्षरशः रात्री 1:30 वाजता सुद्धा त्यांचे प्रशासकीय मेसेज येतात। दुसरी गोष्ट अशी की विशिष्ट शिक्षक, विशिष्ट शिक्षिका, विशिष्ट शाळा यांना टार्गेट करायचं, त्यांना सतत मानसिक अवहेलना करायची, कुणासमोर तरी अपमानकारक बोलायचं, एक 2 गणवेश घेण्यासाठी शिक्षकांना दिवसभर ताटकळत उभं ठेवायचं, रजा नामंजूर करायच्या, कोणाच्या आजारपणाच्या रजा असतील, अर्जित रजा असतील, कोणाच्या काही व्याधी असतील त्यावरून त्यांना हिनवायचं, तुम्ही नोकरी सोडून द्या किंवा तुम्ही मेले तरी कोणाला काही घेणं देणं नाही, अशा हीन भाषेत शिक्षकांशी त्या संवाद साधतात। त्यामुळे कोणताही शिक्षक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेत येत असेल आणि तो जर सकाळीच शाळेत आल्यावर असा निराश होत असेल तर शिक्षकांना काम करणं अतिशय कठीण होऊन बसलेलं आहे। आणि ह्याच समस्येचं निवेदन घेऊन आज आम्ही सर्व शिक्षक संघटनाचे लोक या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित आहोत। हा काय प्रकार आहे? काय सर, आम्ही जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहोत। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केंद्र प्रमुख मॅडमच्या तणावामुळे आज आमच्याकडे थोडंसं 15 ऑगस्टला अउचित प्रकार घडलेला आहे। आमच्या ज्या सिनियर मॅडम आहेत त्या चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या होत्या 15 ऑगस्टच्या दिवशी। त्याच्यामुळे ते निवेदन देण्यासाठी आम्ही आज सर्व इथं शिक्षक जमा झालेलो आहोत। काय त्रास होतो? त्यांना चक्कर आली आणि त्याचा त्रास कशामुळे होतो मॅडम? 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू असताना मोबाईलवर जे मेसेज आले आणि शाळेमध्ये काय ज्या चुका झाल्या त्याबद्दलची चौकशी करण्यासाठी त्या येणार होत्या, ते सर्व मेसेज मुख्याध्यापकांनी वाचले आणि त्याच्यानंतर त्यांना त्रास झाला। आज तुम्ही पंचायत समिती या ठिकाणी सर्व शिक्षक मंडळी इथं जमलेली होती, काय कारण? ऑगस्टच्या दिवशी जी काही दुर्दैवी घटना झाली असं म्हणावं लागेल वडाली भोई जिल्हा परिषद शाळेमध्ये। तर वडाली भोईच्या ज्या केंद्र प्रमुख आहे त्या केंद्र प्रमुख मॅडमने त्या तिथल्या मुख्याध्यापक मॅडमचा भर कार्यक्रमामध्ये जो काय अवमान केला आणि तो अवमान केल्यामुळे त्या मॅडमची तब्येत अचानक बिघडली, त्यांचा BP वाढला आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं। म्हणजे प्रशासनाला समजून घेण्यापेक्षा प्रशासनच त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये प्रशासनाने गोंधळ घातला आणि त्या आपल्या वडाली भोई केंद्रातले जे शिक्षक आहेत ते अतिशय तणावाखाली काम करतात। शिक्षकांना प्रोत्साहन देण्यापेक्षा शिक्षकांना टॉर्चर केलं जातं। भाषा वेगवेगळ्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरली जाते आणि त्याच्यामुळे जे काही चांगले शिक्षक, सगळेच शिक्षक चांगलं काम करतात आणि मग त्याच्यामुळे शिक्षकांवर एक नैराश्याचं वातावरण तयार झालेलं आहे। अतिशय दबावामध्ये शिक्षक आहे आणि म्हणून आम्ही सर्व शिक्षक संघटना आज पंचायत समिती कार्यालयामध्ये माननीय गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्यांना गट शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीबाबत आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। दादा, आज काय प्रकार घडला आहे, काय सांगाल याबद्दल? मी आज पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला यासाठी आलो होतो की
15 ऑगस्टला वडाळीभोई ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण चालू असताना एका वडाळीभोई प्राथमिक विद्या शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पगार मॅडम यांना चक्कर येऊन त्या पडल्या आणि तत्काळ त्यांना आम्ही दवाखान्यामध्ये नेलं. परंतु त्यामागचा प्रकार असा होता की वडाळीभोई केंद्रामध्ये सुनंदा जाधव म्हणून ज्या केंद्रप्रमुख आहेत त्यांनी ज्या प्रकारे त्यांना तो त्रास दिला त्यावेळेला आणि तो त्रास पाहून तो मेसेज त्यांना त्या ठिकाणी पाठवला. त्याचा त्रास होऊन त्या मॅडम अक्षरशः म्हणजे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्या चक्कर येऊन पडल्या आणि त्यांना तत्काळ आम्ही दवाखान्यामध्ये नेलं. आणि त्यामागची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी मग त्याच्यानंतर मी अनेक शिक्षक असतील किंवा आमचे ग्रामस्थ असतील त्या ग्रामस्थांशी ज्यावेळेस चर्चा केली तर तत्पूर्वी 7:15 वाजता वडाळीभोई प्राथमिक शाळेमध्ये ज्यावेळेस ध्वजारोहण झालं तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाला गावातील सर्व आजी माजी सरपंच पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य ग्रामस्थ सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय आनंदामध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडला. तो कार्यक्रम वेळेतही झाला परंतु त्या कार्यक्रमाला सदरच्या मॅडम ह्या उशिरा आल्या आणि उशिरा येऊन एवढे सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी त्या मुख्याध्यापिका मॅडमला अतिशय खालच्या भाषेमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं टॉर्चर केलं. एवढे सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित असताना आणि त्यांना असंही दम दिला की ठीक आहे मी तुझ्याकडे बघून घेते म्हणजे हा प्रकार काय? हा प्रकार काय आहे? कारण मी जरी सरपंच असलो परंतु त्या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो परंतु मी हा प्रकार ग्रामस्थांकडून समजून घेतला कारण हा विषय माझ्या ग्रामसभेत चर्चेला आला आमच्या गावाच्या तर त्या चर्चेलाही घेतला तो आम्ही रेकॉर्डवर पण त्या ठिकाणी घेतलेला आणि म्हणून ह्या गोष्टीची विचारणा करण्यासाठी मी आज पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी साहेबांना या ठिकाणी भेटण्यास आलो. झालेला सगळा प्रकार मी त्या ठिकाणी पाहिला परंतु ज्या प्रकारे त्रास त्या मॅडमला त्यावेळेस होत होता अक्षरशः 210 BP आणि 5 तास तो BP त्या मॅडमचा खाली येत नव्हता. मग हा प्रकार चालला आहे काय? आणि जर शासनाचे नोकर जर त्यांच्याच खालच्या कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये जर असे वागणूक देत असतील तर मग जनतेनं द्या मागायची कुणाकडे हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रश्न आहे. जरी तुम्ही अधिकारी असाल तुम्ही तुमच्याकडे त्या विभागाचा चार्ज असेल तर परंतु त्या शिक्षकांना एवढा त्रास देऊनच तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घेणार असाल का? एखादा शिक्षक चुकत असेल एखाद्याकडून काम होत नसेल किंवा थोडासा उशीर होत असेल तर या गोष्टी हा तुमच्यातला समन्वय असायला हवा. परंतु असं असताना तर ह्या पद्धतीनं मी ज्यानंतर सखोल त्या गोष्टी चौकशी केली अनेक शिक्षकांना मी त्या ठिकाणी भेटलो आणि ज्यावेळेस त्या प्रत्यक्षात त्या तक्रारी मी फक्त ऐकून नाही घेतल्या तर त्यांच्याकडून त्या लेखीही घेतल्या आणि झालेले प्रकार किंवा त्यांना पाठवण्यात आलेले जे मेसेजेस असतील म्हणजे टॉर्चर कशा पद्धतीनं केलं जातं याचा एक नमुना मी त्यावेळेस बघितला तर मी थक्क झालो की काम करून तुम्ही घ्या परंतु अशा पद्धतीनं जर काम करून घेणार असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणूनच मी तात्काळ निर्णय घेतला आणि आज आदरणीय गट शिक्षणाधिकारी साहेबांना या ठिकाणी मी भेटलो. एवढ्यावर मी थांबणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. त्या शिक्षक बांधू आणि भगिनी असतील ठीक आहे आपण पुरुष असतील तर तो भाग वेगळा आहे पण महिलांना अशा प्रकारे जर महिलाच त्रास देत असेल तर ते दुर्दैव आहे ना. चुकीचं नसतानाही जर त्रास देतात हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मी आता ही तक्रार आज गट शिक्षणाधिकारी साहेबांकडे या ठिकाणी केली. त्यांनी मला आश्वासन दिलं त्यांच्यावरती मी योग्य कारवाई करतो. परंतु हा घडलेला प्रकार कारण शेवटी काही झालं तरी शालेय शिक्षण मंत्री महोदय हे आपल्या जिल्ह्यातले आहेत ते आपल्याला समजून घेणारे आहेत ते सगळ्या गोष्टी समजून त्याच्यावरती न्याय देणारे आहेत आणि म्हणून हा विषय मी आदरणीय नामदार भुसे साहेबांच्यापर्यंत मी या ठिकाणी घेऊन जाणार आहे. त्यांना सगळ्या या गोष्टी सांगणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिवसाहेबांना देखील मी त्या ठिकाणी जाणार आणि झाला प्रकार सगळा सांगणार असून त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर याच्यापुढे हे आंदोलन मी संघटनेच्या माध्यमातून उभं करेल आमच्या पक्षाच्या माध्यमातून उभं करेल एवढाच इशारा मी आज या ठिकाणी देतो. सी न्यूज़ भारत के लिए चांदवड़ से सुनील सोनवड़े की रिपोर्ट. फिलहाल के लिए इस खबर में इतना ही. देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत.